धाराशिवमधील शिवसेनेतील उमेदवारीचा वाद आता चव्हाट्यावर आला. जिल्हा परिषद उमेदवारांची तिकीटं राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडून एव्ही फॉर्म दिला जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपच्या हाती कसा गेला असा सवालही या पदाधिकाऱ्यानं राजन साळवींना विचारला. या पदाधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिकून घेताना. तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली. राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते. साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज. हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं. मलाही माहिती आहे तो विषय. नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत. अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय. धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो. अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत. साहेब, आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील. विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला. साहेब, दुर्दैव. कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब. राणा पाटील आणि त्यांचे सुपुत्र असणारे मल्हार पाटील यांनी तिन्ही पक्षाचे सगळे ए आणि बी फॉर्म जे आहेत पक्षाचे, ते सगळे टेबलला घेऊन बसायचे, आणि टेबलला घेऊन जो फॉर्म आहे तो आपल्याच हातातून वाटला गेला पाहिजे. आता फक्त त्यांनी एवढंच कमी ठेवलंय की विरोधी पक्षांचेच फॉर्म त्यांनी त्यांच्या हातातून वाटायचं हे राहिले म्हणायचं. काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे. त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात. म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू, आणि निश्चितच जर ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर याची माहिती सुद्धा देऊ.